नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम आशा सेविकाताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे। बहिणींनो बघा, आजच्या व्हिडिओमधनं आपली थेट मागणी अशी असणार आहे की आशा सेविकांचं जे मानधन आहे ते किमान 5,000 रुपयांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढल्या गेलं पाहिजे। 5,000 रुपयांची वाढ त्याच्यामध्ये झाली पाहिजे। आणि हे जे आपण म्हणत आहोत ते का म्हणत आहोत हे मुद्द्यांसह या ठिकाणी विश्लेषण करून सांगणार आहे। बहिणींनो, आशा सेविकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 5,000 रुपयांची मानधन वाढ झालीच पाहिजे, ही सध्या काळाची गरज बनलेली आहे। आवश्यक आहे, ते अत्यावश्यक आहे। जे मानधन तुम्हाला सध्या भेटून राहिलं, अनेक आशा सेविकाताई कमेंटमध्ये लिहितात की दादा हे मानधन जे आम्हाला सध्या मिळून राहिलं हे कुणीकडे येते आणि कुणीकडे जाते याचा काही मेळच लागत नाही। हे जसं खात्यावरती आलं की खात्यावरून गायब झालं, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। सध्या 2-3 गोष्टींनी जर आपण बघितलं तर सर्वसामान्य जनता होरपळून चालली। एक म्हणजे महागाई। ही महागाई एवढी वाढलेली आहे की तुम्ही बघा, साखर महागला, तेल महाग झालं, किराणा सगळ्याच्या सगळा किराणा महाग झाला। आधी जो किराणा 3,000 रुपयामध्ये यायचा आता तो 5,000 रुपयामध्ये येऊन नाही राहिला। तेलाचे भाव वाढले, 150 रुपयाच्या वर गेले, 200 रुपयापर्यंत पोहोचले। साखरही वाढला, सगळा किराणा महाग झाला। तुम्ही काहीही घ्या, तेल घ्या, मीठ घ्या, मसाला घ्या, काहीही सुद्धा घ्या। बरं, तिकडे जर तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि भाजीपाला आणायला गेले तर तिकडे काही साधी परिस्थिती राहिली नाही। शेतकऱ्याच्या हातात तर काही पडत नाही, परंतु मधले व्यापारीच इतकं करून टाकतात की बस भाजीपाल्याचे भावसुद्धा आसमानाला भिडलेत। हे सगळं काय कमी होतं? मग आता ज्याच्यावरती आमचा भरोसा होता ते गॅस सिलेंडरचे भाव वाढले। आधी सबसिडी होती ती बंद झाली, आता गॅसचे जे भाव होते ते सुद्धा 1,000 रुपयाच्या वर गेलेत। म्हणजे जे तुम्ही मानधन देऊन राहिले त्याच्यामध्ये हा आशा सेविकाताईंनी निपटारा करायचा कसा काय? एखादा जर कर्मचारी असला तर तो विचार कशाचा करतो की आता माझं EMI कटणार आहे। कशाचं EMI कटणार आहे? घर घेतलं त्याचं EMI, प्लॉट घेतला त्याचं EMI, गाडी घेतली त्याची EMI कटणार आहे, मुलाच्या लेकराची समजा पॉलिसी घेतलेली असेल ते पैसे कटणार आहेत, याचा विचार करतात ते। आणि माझी आशा सेविकाताई कशाचा विचार करते? आशा सेविकाताईच्या डोक्यात विचार कुठला आहे? बाई, मागच्या वर्षात सकाराम काकापासून 1,000 रुपये उसने घेतले होते त्याचे द्यायचे आहेत, विमला मावशीपासून 2,000 रुपये घेतले होते त्याचे द्यायचे आहेत, मुलाची फी भरायची आहे, त्याच्या शिक्षकांना सांगितलं होतं सर पुढच्या महिन्यामध्ये तुमचे पैसे देते, त्याचं डोक्यावरती टेन्शन आहे। मुलगी घरामध्ये मोठी होत आहे, तिचं लग्न करायचं आहे, तिच्यासाठी 1,000 रुपयेची पॉलिसीसुद्धा घेणं झाली नाही आहे, तिचं पोस्टामध्ये खातं काढलं होतं त्याच्यावरती पैसे भरणं सुरू नाही आहेत, त्याची किस्त चुकलेली आहे। बरं, अशा सेविकाताईचं अंग दुखते म्हणून ती मेडिकलमध्ये किंवा त्या दवाखान्यामध्ये सुद्धा जात नाही। मेडिकलमध्ये जाते, मेडिकलवाल्यालाच म्हणते दादा माझे हातपाय दुखून राहिले, 2 रुपयावाली 5 रुपयावाली गोळी दे। अशी परिस्थिती येऊन पोचली। मग अशी परिस्थिती असताना बहिणींनो तुम्ही खरं खरं सांगा, हे जे आमचं मत आहे की किमान 5,000 रुपये वाढले पाहिजे हे चुकीचं आहे का? माझं तर मत आहे की ह्याच्यापेक्षा जास्त वाढले पाहिजे। हो ना, 10,000 रुपयापर्यंत वाढ दिली तर काय हरकत आहे? कसं काय जीवन जगायचं 10-15,000 रुपयामध्ये? आमच्या अशा सेविका ताई तर आता सरळ लोकांना म्हणतात की हे बघ म्हणते दादा, हे 15,000 रुपये घे, तू जीवन जगून पाय बरं, 10-12,000 रुपयामध्ये कसं जीवन काढतात ते। पैसे येतात कोणीकडे, जातात कोणीकडे, काहीच अर्थ मिळच नाही लागत। बिकट परिस्थिती झालेली त्या ठिकाणी अशा सेविकाताईंची। आणि म्हणून राज्य शासनाने काय केलं, साधारणतः 20,000 कोटी रुपये, 20,000 कोटींपेक्षा जास्त खर्च लाडकी बहीण योजनेमधून ज्या महिला अपात्र होते त्यांना दिलेत। आता याच्यापैकी जर समजा 1,000 कोटी रुपये जरी आशा सेविकाताईंना दिले असते तर आशा सेविकाताईंचा सरकारला आशीर्वाद लागला असता, फायदे तरी आले असते। पात्र आहेत, काम करतात, स्तनदा माता, गर्भवती माता, किशोरवयीन मुलं, गावातले लहान लहान बालकं असतील, किशोरवयीन बालिका असतील, त्यांचं समुपदेशन असेल, गावामध्ये कोणाला खोकला बोंबारा सर्दी ताप जरी आली तरी सुद्धा सगळ्यात आधी ती आशा सेविकाताई जाते। एखाद्या महिलेची डिलिव्हरी असेल, लहान मुलांचा आजार असेल, गावात मयत झाली, कोणाचा जन्म झाला तर सगळ्यात पुढे आशा सेविकाताई असते। अर्ध्या रात्रीसुद्धा जर माहिती मागितली तरी सुद्धा आशा सेविकाताई द्यायला तत्पर असते। व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जे मेसेज येतात त्याला ताबडतोब उत्तर देण्याचं काम आशा सेविकाताई करते। इतकं फास्ट तर लाख रुपयाची पगार घेऊन अधिकारी सुद्धा करत नाहीत। मग जर आशा सेविकाताई अत्यंत कमी मानधनामध्ये जर काम करत असेल तर तिचे हात अधिक मजबूत व्हायला पाहिजेत, तिचे हात अधिक सशक्त व्हायला पाहिजेत।
तिचे हात अधिक बळकट व्हायला पाहिजे. ते आर्थिक दृष्टिकोनातून फक्त प्रशिक्षण देऊन जमणार नाही, फक्त मीटिंग घेऊन जमणार नाही, फक्त गोडगोड बोलून जमणार नाही. आशा सेविका आमच्या ताई खूप चांगलं काम करतात. आशा सेविका ताईच्यामुळं आमचा महाराष्ट्र एवढा पुढं आहे. मग महाराष्ट्र एवढा पुढे आशा सेविका ताईंमुळं. आणि ज्या वेळेला त्यांना पगार वाढवण्याची, मानधन वाढवण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही मागं हटत जाता. तुमच्या गाडीला डायरेक्ट चौथा रिव्हर्स गिअर लागते. असं होऊ दे नका. यांच्या पेन्शनचा विचार घ्या, यांच्या ग्रॅज्युटीचा विचार घ्या, ते नाही. बाकीच्या सगळ्या भंपक गोष्टींवरती आशा सेविकांचा विषय डायव्हर्ट केला जातो. आता निवडणुकांमध्ये सुद्धा यांनी वचन दिलं होतं, त्याबद्दल 1 मिनिटं बोलतो, कारण की ते आवश्यकच आहे. निवडणुकीमध्ये महायुती सरकारने त्या ठिकाणी सांगितलं होतं निवडणुकीच्या पूर्वी की ज्या वेळेला आमची सत्ता स्थापन होईल तर त्यावेळेला आम्ही आशा सेविका ताईंचं मानधन वाढवू आणि अंगणवाडी सेविका ताईंचं मानधन वाढवू. परंतु आता असं लक्षात येत आहे की 2 वर्ष सरकार स्थापनेला जवळपास होत आले. आशा सेविका ताईंचं त्या ठिकाणी मानधन वाढलेलं नाही आहे, अंगणवाडी सेविका ताईंचं सुद्धा मानधन वाढलेलं नाही आहे. खरं पाहिलं तर दोघींचे सुद्धा कामाला आणि कष्टाला पर्याय नाही आहे. इतकं छान ते काम करत असतात. मग आता केरळ राज्यामध्ये त्या ठिकाणी जसं सरकार स्थापन झालं तर केरळ राज्यामध्ये काय झालं, आशा सेविका ताईंचं मानधन वाढवण्यात आलं, अंगणवाडी सेविका ताईंचं मानधन लगेच वाढवण्यात आलं. आता ही गोष्ट 100% खरी म्हणा की केरळची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. कारण की त्यावेळेला लाडकी बहीण योजना आली होती. त्यानंतर सध्या जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आमची अंगणवाडी सेविकाताई किंवा आशा सेविकाताई लगेच तुम्हाला मानधन वाढ करा म्हणून म्हणत नाही, परंतु तिने जर म्हटलं नाही तर तुम्ही देणारच नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कारण की यापूर्वी जेव्हा जेव्हा मानधन वाढ झालेली आहे त्या वेळेला आशा सेविकाताईंना आंदोलनच करावं लागलं आहे. आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला जाग येत नाही. मग आता आशा सेविकाताईंचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की देवाभाऊ असतील, एकनाथ भाऊ शिंदे असतील, सुनेत्राताई पवार असतील, आदिताई तटकरे असतील, हे सगळे अत्यंत संवेदनशील, मनानं अतिशय चांगले माणसं आणि विशेष म्हणजे धडाडीनं निर्णय घेणारे माणसं त्या ठिकाणी सरकारमध्ये आहेत. आणि तुम्ही असताना जर समजा आशा सेविकाताईंवरती कुठेतरी अन्याय होत असेल किंवा त्यांना वाट पाहण्याची वेळ लागत असेल तरी कुठेतरी चुकीचं नाही. आशा सेविकाताईंचा ठाम विश्वास त्या ठिकाणी या तऱ्हेवर आहे. म्हणजे फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि सुनेत्राताई पवार असतील, सोबतीला आदितीताई असतील, तर हे 100% निर्णय घेऊ शकतात. आरोग्यमंत्र्यांची त्या ठिकाणी भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांची महत्त्वाची आहे. तर आंबेडकर साहेबांनी सुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी विशद करावी आणि आशा सेविकाताईंना कोणत्याही परिस्थितीमध्ये काय द्यायला पाहिजे, मानधनवाढ द्यायला पाहिजे आणि ती कमीत कमी 5,000 रुपयाची असली पाहिजे असं आमचं मत आहे. बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रामाणिक भावना काय आहे हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आम्ही खरं बोलतोय, चुकीचं बोलतोय, योग्य आहे, अयोग्य आहे, हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही कळवा. खूप खूप धन्यवाद.